अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाला कंटाळून स्वखर्चानं नदीपात्रात रस्ता तयार केला। या भागात रस्ता व्हावा आणि परिसरातील पिंगलाई नदीवर पूल निर्माण व्हावा अशी मागणी केल्या जात आहे। अनेक वर्षांपासून ही मागणी केल्या जाते। अखेर संतप्त शेतकऱ्यांनी यासाठी स्वतः पुढाकार घेतलाय। तळेगाव ठाकूरमधील पिंगलाई नदीमध्ये दस्तापूर धरण, माळेगाव धरण, विंचोरी धरण, केकतपूर धरण तसंच धानोरा दिग्रस धरणाचे ओव्हरफ्लो प्रवाहाचे पाणी येत असल्यामुळे नेहमीच या नदीला भरपूर पाणी राहतं। यामुळे शेतकऱ्यांना जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना रस्ता खराब व पूल नसल्यानं महिला मजूर, ट्रॅक्टर, बैलबंडी, गुरढोरं आणि दुचाकी नदी पलीकडे नेण्यासाठी खूप कसरत करावी लागते आणि थोडासा जरी पाऊस आला तरी स्थिती आणखीनच बिकट होते। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरून आमची सहनशक्ती संपली असल्याचं शेतकरी म्हणतात। तळेगाव ठाकूरचे शेतकरी या पिंगलाई नदीमध्ये इतकं वर आमच्या गावामध्ये 5 तलाव आहेत। त्या 5ही तलावाचं पाणी या वेस्टरद्वारे या नदीमध्ये येते। कंटिन्यू 1-1.5 महिन्यापासून या नदीला छातीभर पाणी आहे। त्यामुळे इकडे एकही मजूर कोणाच्या शेतात गेलेला नाही आहे। शेतकरी त्रस्त झाले आहेत। काय करावं काही समजत नाही आहे। जमिना पडीत पडल्या, अक्षरशः जाता येत नाही, शेतकऱ्याला जाता येते। त्यामुळे रुई, डुकरं, वानरं आमच्या शेतात पूर्ण नुकसान केलेलं आहे। आणि अशी परिस्थिती आहे की कोणीही आमदार कोणतेही सरकारला सांगितलं जाते हो आम्ही टाकलाय, हो आम्ही टाकलाय। इथं फॉरेस्ट एरिया आहे, फॉरेस्टवाले म्हणताय परमिशन देत नाही। सांगा आम्ही करावं काय शेतकऱ्यांनी? कोणतंही सरकार आलं तरी आमचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि आमची दयनीय अवस्था कायमच आहे। यापुढे हीच अवस्था कायम राहिली तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालू व पिंगलाई नदीपात्रात बसून जलसमाधी करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।